नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकपत. महामुंबईची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. मुंबईमध्ये एका शिक्षकाने मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन देतो असं सांगत अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. सुशील पारसनाथ मिश्रा असं या शिक्षकाचं नाव आहे. बोरिवली इथं राहणाऱ्या या शिक्षकाने आपली ओळख मॅनेजमेंट स्टडीजमध्ये असल्याचं सांगून लाखो रुपयांची लूट केली आहे. या शिक्षकाने सांगितल्यानंतर विद्यार्थी आणि पालक ॲडमिशन घेत होते. या शिक्षकाने क्लास सुरू केला. काही दिवस ऑनलाईन क्लासही घेतले, मात्र काही दिवसांनंतर त्याने हे क्लास बंद देखील केले. पालक आणि विद्यार्थ्यांनी चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुढची बातमी बघूया. मुंबईतल्या NMIMS विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सायन्स या डिपार्टमेंटनं बॅटरीवर चालणारे मास्क तयार केलेत. या मास्कमध्ये 4 लेयर्स असतील. मास्कच्या आत एक धातूची पट्टी बसवण्यात आलेली आहे. बाहेरील बाजूला एक गोलाकार चपटी बॅटरी बसवण्यात आलेली आहे. एका बटनानं ती चालू आणि बंदही करता येते. आतल्या बाजूला धातूच्या गाळणी स्वरूपातला फिल्टर बसवण्यात आलेला आहे. फिल्टरच्या बाहेरचं आवरण हे कापडी असल्यामुळे ते आपण धुवू शकतो, तर फिल्टर धुण्याची आवश्यकता नाही. कोरोना, कॅन्सर, TB, एड्स या रुग्णांना हे मास्क उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे एका अर्थानं ही मुखपट्टी पर्यावरणपूरक असल्याचं देखील सुनंदन दिवाटिया स्कूल ऑफ सायन्सच्या विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर आज आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचं मास्क दाखवणार आहोत. ते मास्क तयार केलंय NM मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्स या डिपार्टमेंटमध्ये. आणि यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः डीन नितीन देसाई सर आहेत. नेमकं कशा स्वरूपाचं मास्क आहे आणि त्या मास्क नेमकं काय काम आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल की वेगळ्या विशिष्ट प्रकारचं मास्क तुम्ही तयार केलंय, नेमकं हे मास्क कसं आहे? नमस्कार. आता जे मी मास्क वापरतो आहे, जसं तुम्ही म्हटलात की वेगळ्या प्रकारचा मास्क आहे, तर हा रेग्युलर मास्क नाही आहे, तर हा बॅटरी ऑपरेटेड मास्क आहे. आणि ह्याच्यामध्ये हे नॉर्मल 2 लेअरचं कापड आहे आणि त्याला हे पाऊच बनवलेलं आहे. आणि ह्या पाऊचच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आपण मेश, मेटल मेश, आपण त्याला मेटॅलिक मेश म्हणू शकतो, ती ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. आणि ते मेटल मेश एक बॅटरीला कनेक्ट केलेला आहे आणि साधारण 3 व्होल्ट करंट ह्या बॅटरीमधून त्या मेटल मेशमध्ये पास केला जातो. ज्यावेळी आपण मास्क वापरतो त्यावेळी ती बॅटरी ऑन केल्यानंतर काय होईल, याच्यामध्ये एक करंट तयार होईल. आणि त्या करंट तयार झाल्यामुळे ज्यावेळा हे बॅक्टेरिया किंवा विषाणू किंवा फंगल स्पोर ज्या ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, ते इकडे येऊन त्यांचे पूर्णपणे ते न्यूट्रलाइज होतील. हे याचं मेन प्रिन्सिपल आहे की जे रेग्युलर मास्कमध्ये नाही. रेग्युलर मास्कमध्ये फक्त एअर फिल्ट्रेशन किंवा पार्टिक्युलर फिल्ट्रेशन होतं, पण ह्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील ते इथे न्यूट्रलाइज होतील. साधारणतः यामध्ये किती वोल्टची बॅटरी आहे आणि हे मास्क किती लेअरचं असणार आहे आणि हे मास्क लहान मुलं सुद्धा वापरू शकतात का? हे मास्क साधारण 5 लेअरचं कापड आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मधलं जे आहे ते मेटल मेश आहे आणि ह्याला 3 व्होल्टची बॅटरीनं करंट देण्यात आलेला आहे. तर ही बॅटरी साधारण आपण रोज 8 ते 10 तास जर मास्क वापरला तर ही बॅटरी साधारण तुम्हाला 6 महिने चालेल आणि रिप्लेस करायची गरज नाही. 6 महिन्यानंतर तुम्हाला रिप्लेस करायची वेळ आल्यानंतर मार्केटमध्ये इझिली 30 ते 40 रुपयाला ही बॅटरी अवेलेबल आहे. आपण रिप्लेस करू शकता. बाहेरचं कवर जे वॉशेबल आहे, कुठलाही मास्क तुम्ही 4 तासापेक्षा जास्त जर कंटिन्युअस वापरत असाल तर संध्याकाळी तुम्ही ते धुतलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी तसाच वापरू नका. म्हणून हा मी वॉशेबल ह्या दृष्टीने बनवलेला आहे. हे आतला जो पार्ट आहे 6-8 महिने वर्षभर चालेल. बॅटरी तुम्ही रेग्युलरली चेंज करा. त्यामुळे काय होईल, ह्याचे लाईफ वाढतं आणि ह्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल बर्डन कमी होईल. बाकीचे रेग्युलर मास्क यूज अँड थ्रू आहे त्याचा खर्च जो आहे तो खूप आहे आज, आणि हे असे मास्क वापरल्यानंतर खर्चही कमी होईल, एन्व्हायरमेंटल बर्डन कमी होईल आणि तुम्हाला हे प्रोटेक्शन इन्शुअर करते. ओके. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अंबरनाथमध्ये एका व्यक्तीला लस न घेताच लस घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अंबरनाथ तालुक्यातल्या मलंगड परिसरात असलेल्या करवले इथं हा प्रकार घडलाय. अंबरनाथच्या बारकुपाडा भागात राहणारे अशोक जाधव यांनी ऑनलाईन पद्धतीनं कोविड लसीकरणाची नोंदणी केलेली होती. लसीकरणासाठी ते 5 तास उभे होते, मात्र त्यांना लस मिळाली नाही. त्यानंतर ते दुसऱ्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता तिथे तुमचं लसीकरण झालं असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या ॲपमध्ये आलेलं होतं. मात्र लस न घेताच लसीकरण झाल्याची नोंद झाल्यानं आता आपल्याला लस मिळणार की नाही या भीतीनं त्यांनी करवले गावातल्या लसीकरण केंद्रावर जाऊन याबाबतची तक्रार केली आहे.
8 वाजता सकाळी गेलो होतो. भरपूर गर्दी असल्यामुळे ऑनलाईनवाल्याला कोणी विचारलंच नाही आणि त्यामुळे 5 तास तिथं उभं राहिलं. शेवटी मी कंटाळून घरी आलो. पुन्हा दुसरीकडे प्रयत्न करावा म्हणून बघितलं तर ऑलरेडी सर्टिफिकेट हातात मिळालं आणि लस घेतली असं दाखवलं. त्याच्यानंतर आता पुढचं प्रोसिजर. पण तुम्हाला धक्का नाही बसला की अचानक? हो, धक्का बसलाच ना. धक्का बसला. लस न घेता सर्टिफिकेट कसं काय आलं? ऑनलाईन करून आलेले लोक असतात, त्यांना एक सिक्रेट कोड नंबर दिले गेलेला असतो आणि तो सॉफ्टवेअरमध्ये टाकल्याशिवाय ते डन होऊ शकत नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉफ्टवेअरचा पण असू शकतो, कारण तो आम्हाला कळू शकत नाही असं का झालं ते. ज्या ठिकाणी जर त्यांना झालेलं असेल, जिथून हे झालं असेल, जर तिथे जर सत्र उपलब्ध झालं तर त्या व्यक्तींना ते लस देणं भाग आहे, त्यांना द्यावं लागेल. पण त्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, परंतु आम्हाला ती लस त्यांना देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना नवी मुंबई महानगरपालिकेनं मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 450 घरांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी बांधलेली गरजेपोटी घरं अनधिकृत असल्यानं हायकोर्टाच्या निर्देशानं 3 पट मालमत्ता कराची आकारणी करण्यात आल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये आता संतापाची लाट पसरली आहे. त्याचबरोबर गरजेपोटी बांधलेली घरं राज्य सरकार नियमित करण्याचा विचार करतंय आणि ही घरं जर नियमित झाली तर 2 पट कर रद्द केला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेली आहे. शासनाकडनं रिसेंटली ती पॉलिसी अनाऊन्स करण्यात आली. त्याच्यापूर्वी मान्य उच्च न्यायालयामध्ये जी एक PIL सध्या सुरू आहे ती आहे अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने जो आदेश दिला होता त्याच्यानुसार शहरातली जी पण अनधिकृत बांधकामं आहेत त्या सर्व बांधकामांना मूळ मागणी इंटू 2 टाइम्स पेनल्टी अशी एकूण 3 पटीपर्यंतचा टॅक्सच्या नोटिसा गेलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावरती हे मान्य उच्च न्यायालयाच्या PIL मध्ये दिलेल्या निर्देशांची एक अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. त्या कारणामुळे ह्या नोटिसेस दिलेल्या आहेत. आणि एक महत्त्वाची बातमी यानंतरची आपण बघणार आहोत, ती बातमी कल्याणमधली आहे. एक प्रकारे जर आपण पाहिलं तर शिक्षण हा खरं तर सर्वांचा अधिकार असल्याची आपण सातत्यानं बोलत असतो, पण त्याबद्दलची एक बातमी मुंबईमधली समोर आलेली आहे. त्या बातमीविषयीचा देखील आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तत्पूर्वी बातमी कल्याणमधली बघूया. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. गायकवाड यांच्या कल्याण पूर्व भागातल्या एका नव्यानं बांधण्यात येत असलेल्या इमारतीत वीज मीटरला बायपास करून वीज चोरी केल्याचं महावितरण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जवळपास 34,640 रुपयांची वीज चोरी झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. कल्याण स्थित 30 गांव में एक कंस्ट्रक्शन साइट को चेक किया था, जहां पर यह पाया गया कि मीटर बाईपास करके डायरेक्ट बिजली चोरी की जा रही है. इसके पश्चात विद्युत अधिनियम 2003 की धारा 135 के तहत कानूनी कार्रवाई करते हुए ग्राहक को असेसमेंट का बिल भेजा गया, जो ग्राहक भरने में नाकामयाब रहे. उसके पश्चात ग्राहक के विरुद्ध महात्मा फुले पुलिस स्टेशन में धारा 135 के तहत प्राथमिकी दर्ज की गई. त्यांनी माझ्यावरती चुकीचा आरोप केलेला आहे, पण जेही काय असेल ते मी भरायला तयार आहे आणि त्याचा दंड पण असेल ते पण भरण्यास मी पात्र आहे. शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे, मात्र फीसाठी काही शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतायत. असे धक्कादायक प्रकार राज्यभर घडतायत. मुंबईतल्या उपनगरांमधल्या एका शाळेनं 10वीतल्या 31 विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारलंय. त्यामुळे त्यांचं एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं 10वीचं वर्ष वाया जातंय. मालाडच्या कुरार भागातली ही मुलं आहेत. मानसी असो नाहीतर ऋषभ यांच्याप्रमाणेच 31 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य पणाला लागलंय. या मुलांचे आई वडील मेहनतीचं काम करतायत. कुणी ड्रायव्हर तर कुणी बांधकाम मजूर तर कुणी माथाडी कामगार आहेत. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं यासाठी या मुलांना त्यांच्या पालकांनी खासगी शाळेत घातलं.
पण फी भरली नाही म्हणून शाळेनं शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतलाय. माझं करिअर वेस्ट जाऊ शकतं, मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही भेटणार, माझी स्टडीज होणार नाही 10th मला 10th मध्ये चांगले पर्सेंटेज नाही पडणार, मग माझं फ्यूचर पण ब्राइट नहीं होणार. मेरा पापा गाड़िया काम करते और कोरोना के वजह से रुपीस नहीं है हमारे पास. 10वीच नाही तर इतर वर्गांमधील मुलांना देखील शाळेनं ऑनलाईन शिक्षणाचा लॉग इन ID नाकारलाय. पैसे भरा नाहीतर घरीच बसा अशी भूमिका शाळेनं घेतलीये. पालकांनी अनेकदा विनंती करूनही शाळा ऐकायला तयार नाही असा आरोप पालकांनी केलाय. आम्ही फी भरू शकलो नाही कारण मी घरात आहे, कमावणारा एकच आहे, माझ्या 2 मुले, बायको घरी असते, घर भाड्याचं आहे, तरी पण इथून तिथून ॲडजस्ट करून आम्ही आपलं घर तरी चालवतो. तर फी भरण्याची माझी आता सध्या परिस्थिती नाही. तर आम्ही प्रिन्सिपलला विनंती केली की आम्हाला काही सवलत द्या, हप्ते बांधून द्या की महिन्यात आम्ही थोडे थोडे भरू. तर त्या बोलतात की असं काही होणार नाही, तुम्हाला पूर्ण फी भरावं लागेल तर आम्ही शिक्षण चालू करू. क्योंकि अभी देखो काम धंधा चल नहीं रहा है और घर का भी मतलब बहुत जोर जबरदस्ती करके हम लोग चलाते हैं. अभी स्कूल का पैसा किधर से निकालेंगे और स्कूल वाले को हम लोग बोलते तो बोलते ऐसा हमको कुछ मालूम नहीं, तुम किधर से भी जाके पैसा लेके और फीस भरो तभी ऑनलाइन चालू होगा. ऐसे ऑनलाइन तो चालू होता नहीं. हम लोग बोले कि थोड़ा थोड़ा करके मतलब हम फीस भर देंगे, कुछ भी करके आप बच्चों का ऑनलाइन तो चालू करो, तो बोलते ऐसा नहीं चलेगा. आमच्या या विभागातले लोक, बरेचसे लोक हे झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत, त्यांचे घरच अजून या पावसाळ्यामुळं नीट झालेले नाही. ते गळते घरात राहतात आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, रोजगार गेला, धंदा होत नाही, या कारणाने त्यांच्याकडे पैशाची आता चणचण भासलेले आहे. घर कसं तरी जबरदस्ती चालवत आहेत, ते जगण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये या शाळेने फीसाठी लावलेला तगादा त्यांच्या जिवारी लागून अनेक लोकांनी आपले हे घरदार सोडून गावाकडे जाणं पसंत केलेलं आहे. कुरार पोलीस स्टेशनला लागून असलेली ही आहे ज्योत्स्ना हिरालाल तिलकचंद इंग्रजी शाळा आणि या शाळेला लागूनच आहे भव्य दिव्य असं हे कॉलेज. कुरारच्या या भागातील कष्टकऱ्यांची मुलं शाळेत शिक्षणासाठी येतात. त्यातच लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसलेल्या पालकांना वेठीस धरलं जातंय. महाराष्ट्रात अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलंय. राज्य सरकारनं कितीही अध्यादेश काढले तरी या अध्यादेशांना केराची टोपली दाखवली जाते. आता ही या शाळेचं नेमकं काय म्हणणं आहे, का मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे, या संदर्भात आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला खरा, पण शाळेनं आणि शाळेच्या प्रिन्सिपल यांनी बोलण्यास नकार दिला. राज्य सरकारने GR काढत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, पालकांवर फी भरण्याची सक्ती करू नये असे आदेश काढले. मात्र त्यावर शाळांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणली आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश काढला नाही. त्यामुळे परिणाम असा झाला, शाळांचं फावलं. सरकारने 50% फी माफीचा आदेश काढावा आणि विभागीय शुल्क नियंत्रण समितीची स्थापना करावी अशी मागणी केली जातीये. खाजगी शाळांचं फी नियंत्रण करण्याचा 2011चा कायदा आहे, पण या लबाड राज्य सरकारने कायद्यातला बदल हा फक्त GR काढून केला आणि या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या लोकांच्या शिक्षण संस्था दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात गेल्या आणि उच्च न्यायालयाने ते GRला स्टे दिला, कारण कायद्यातला बदल हा GRने करता येत नाही. सरकारच्या शिक्षणाविषयक उदासीनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. परिणामी शिक्षण सम्राट मातब्बर होत असतील तर या सरकारला काय म्हणावं हा प्रश्न निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अंबरनाथच्या मलंगड परिसरात पर्यटकांनी जीवघेणी गर्दी केलेली आहे. कुशिवली नदीतील गर्दीचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असली तरी अनेक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं सातत्यानं बघायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. मनाई देखील सातत्यानं केली जाते. तरी देखील पर्यटन स्थळी जर मोठी गर्दी होत असेल
तर कोरोना फक्त वीकेंडलाच होतो का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। त्यामुळे पोलिसांनी आता या ठिकाणी गस्त घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।